नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया. मानाचा मुद्रा करतो, वंदन करतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी. तुम्हाला सांगतो, पाडवा मेळावा महाराष्ट्रातले यामिनी चीफ राजसाहेब ठाकरे काढणार आहे. ते पाडवाचा मेळावा मुंबईमध्ये मैदानमध्ये शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळावा काढणार आहे. ते महाराष्ट्रात म्हणजे आपला पाडवा सण आला आहे जवळ. तुम्हाला सांगतो, युनिक पिढीला आणि तरुण पिढीला आणि यंग स्टार पिढीला, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं रक्त सळसळ व्हायला पाहिजे. त्यांच्यामधलं एक टायगर निर्माण व्हायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रात किती बेकार घटना होते, त्या किती लोकांवरती अत्याचार होतो, भ्रष्टाचार होतं, हे जे आपले संपूर्ण महाराष्ट्रातले नवनिर्माण सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आणि सगळ्या जनतांचे चाहनेवाले यामिनी चीफ राजसाहेब ठाकरे, संपूर्ण महाराष्ट्रातली शान आणि महाराष्ट्रातलं आपण सगळ्यात मोठं दैवत राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे यामिनी चीफ संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि पुण्यभूमीत मुंबईमध्ये पुण्यभूमीत आपला पाडवा मेळावा त्यांनी शिवाजी पार्कमध्ये भरवणार आहे. ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांची छान, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांची छान, संपूर्ण तुम्हाला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी अनेक मी भाषणं केली, अनेक युनिक पिढीचं रक्त सळसळ करायला बघितलं. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, विभागासाठी येणारी पिढी, युनिक पिढीनं कसं काय करायचं, पुढल्या पिढीनं कसं जगायचं, कसं साथ द्यायचं, जिथं अन्याय होते तिथं अन्यायाला वाचा फोडायचे, जनतांसाठी लढायचे, जनतांसाठी कामं करणारा एक यूट्यूबर स्टार, एक 24 तास सामाजिक लोकांसाठी लढणारा चांगदेव जाधव, एखादा गरीब कुटुंबातला गरिबांसाठी नवीन ब्लॉग बनवतो, नवीन हे करतो. मी एक समाजकार्य करतो. समाजकार्य करून मला त्यातनंच आनंद भेटतं. शिवरायांचं सहयोग, महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं सहयोग, एक आम्ही लाखांची मावळांची फौज तयार करायला बघतोय. संपूर्ण महाराष्ट्रातली मावळं आम्ही सपोर्टमध्ये घ्यायला बघतोय. महाराष्ट्रात एक विचारांचं महाराष्ट्रात आम्ही चालवायला बघतोय. एक छत्रपती शिवरायांचा विचार द्यायला बघतोय. छत्रपती शिवराय जागत्या राजकारणातलं नाव आहे. छत्रपती शिवराय संपूर्ण महाराष्ट्रातले जागत्या राजकारणाचं नाव आहे. कुठं पण जागत्या राजकारणाचं नाव आहे. छत्रपती पहिला छत्रपती शिवरायांचं नाव घेते ते, मग तिथनं वंदन होतो, तिथनं महाराष्ट्रात भाषणाला सुरुवात होती. महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, औरंगाबादला इतकी मोठी दंगल झाली, पोलीस टीम घायल झाली, SP ला चाकून मारलं. महाराष्ट्रात एवढं मोठं हिंसा चालला आहे. महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसचं तिथं बुलडोजर त्यानं एक बिल्डिंग होती, पण महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याचं बुलडोजर ॲक्शनमध्ये घेतलं. देवेंद्र फडणवीसनं बुलडोजर फिरवलं, पण देवेंद्र फडणवीसनं जे आरोपी आहे ते पाटीसना अटक करायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या राज्यासाठी महाराष्ट्रातली संपूर्ण जनता सुज्ञ आहे. चांगदेव जाधवला महाराष्ट्रातल्या सोशल मीडियाच्या जनतांनी लय प्रेम दिलं, लय छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला प्रेम दिलं. माझं का नाही, आई जगदंबीच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्रातल्या तरुणांचं रक्त सळसळ काय बघतोय. येणाऱ्या पिढीसाठी 18 पक्क जातींसाठी हे कार्यकर्ता हिंदुत्वांची एक शान, हिंदुत्वांसाठी आम्ही लढतो. हिंदुत्व म्हणजे 18 पक्क जातीसाठी लढणार, आपण जात भेट करणार आहे. सामाजिक कार्यकर्ता तुमच्यासाठी 24 तास कामं करणार, एखाद्या गरिबामधलं काहीतरी निर्माण करायचं. आशीर्वादाने लगतोय. तुमचा आशीर्वाद असला तर महाराष्ट्रात आपण लय काय करू शकत आहे. महाराष्ट्रातल्या जनतांना तुम्हाला सांगतो, माफ करा, माझी ह्या तब्येत पण बिघडली आहे, तरी पण ब्लॉग बनवायला आलो. तुम्हाला सगळ्यांचं मनोरंजन कराय, सगळी तरुण पिढी आपल्या सपोर्टमध्ये यावं, काहीतरी निर्माण कर. जय हिंद, जय शिवराया.